नमस्कार, मी सर्पमित्र आशिक नेता मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. तर आज आता 12 वाजलेले आहेत रात्रीचे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत चिचाळ गावामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजापासनं आणि स्टार्टसुद्धा होत आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती आणि ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती मूर्तीपासनं. आणि आज आपण चाललेलो भाऊ आपल्याला घ्यायला आले होते. तर आता आपण राहुल भाऊ सोबत आहेत आपल्या. आता आपण त्यांच्या जिथं साप आहे त्या घराच्या आतमध्ये जाऊ, कारण त्यांनी सर्व लाठ्या काट्या घेऊनच आहेत. खूप मोठा साप आहे असंच त्यांनी सांगितलं. आता आपण घरामध्ये जाऊया आणि बघू काय कोणतं साप आहे, किती मोठा साप आहे. आणि बघू शकते भाऊ लोक टार्च घेऊन इथं उपलब्ध आहेतच. त्यांनी आपला त्याच्यावर नजर ठेवून आहेत आणि बघून राहिलो तर आपल्याला इथं काठ्यामध्ये खूप साऱ्या काळ्या ठेवलेल्या आहेत आणि त्या काळ्यांमध्ये आता आतमध्ये जाऊन बघितला असता तिथं आपल्याला खूप मोठा विषारी नाग जातीचा साप दिसलेला आहे, ज्याला आपण कोब्रा म्हणतो. तर हा काठ्यांमध्ये लपून बसलेला आहे, कारण ज्यावेळेस भाऊ हे घराच्या बाहेर निघायला गेले, दरवाजा उघडतात त्यांना दरवाजाच्या पायथ्याशी हा नाग दिसला आणि लगेच बघितल्यानंतर ते साप घाबरून हा काठ्यांमध्ये गेला आणि इथंच घाबरून बसलेला आहे. तर आता आपण त्याला हळूहळू सुखरूप काढण्याचा प्रयत्न करू. भाऊसुद्धा एक सेल्फी मारून राहिलेत त्याच्यासोबत, कारण प्रत्येकांना वाटते काहीतरी सापाचे फोटो काढलेले पाहिजे. तर आता आपण त्याला प्रयत्न करू पकडण्याचा. सावधानी आपल्याला बाळगावी लागेल, कारण साप हा विषारी असल्यामुळे जेवढं सावधगिरीनं आपल्याला सापाला पकडता येईल तेवढं सावधगिरीनं आपण पकडण्याचा प्रयत्न करूया. अजूनपर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर केलेले नसतील त्यांनी कृपया लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आशिक नेता मी सर्पमित्र अड्याळ हा माझा यूट्यूब चॅनल आहे. जर बघू शकता आपण एका बाजूनी पकडलेलो आहोत आणि खूप मोठा नाग आपल्याला दिसून येत आहे आणि त्याला पकडल्यामुळे त्यांनी खूप मोठा फणा काढलेला आहे. तर बघू शकता हा जवळजवळ 6 फुटाचा कोब्रा जातीचा साप, त्याला आपण नाग म्हणतो, हा विषारी साप असल्यामुळे आपल्याला इथं सावधगिरी बाळगायची आहे, जेणेकरून त्या सापाला सुद्धा काही होणार नाही. आणि सापाला पकडले असता खूप जोरामध्ये साप हा आपल्याकडे खिचत असतो, खूप जोरात ताकद लावतो आणि आपल्याला सुद्धा ताकद लावावी लागते की जेणेकरून साप आपल्या हातातून सुटणार नाही. आता त्याला सुखरूप काढण्याचा प्रयत्न करूया आपण आणि सावधगिरी बाळगणार, कारण साप विषारी आहे. त्यालासुद्धा काही झालं नाही पाहिजे आणि आपल्यालासुद्धा काही झालेलं नाही पाहिजे, कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जसं माणसाला प्राण्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे, तसेच सापांनासुद्धा पृथ्वी तलावर जगण्याचा अधिकार आहे. तर आपण या सापाला सुखरूप बाहेर काढलेलं आहे. आता प्रयत्न करूया की एखाद्या चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊन त्याला आपण बॉटलिंगमध्ये सुखरूप टाकता येईल. तर बघू शकता की एवढा मोठा साप आहे, फणा काढण्याचा प्रयत्न करतो. आणि आमच्यासोबतच माझे सहकारी राहुलभाऊ शिवरकर हे सुद्धा आलेले आहेत आणि ते सुद्धा खूप सारी आम्हाला मदत करत असतात. आणि बघू शकता खूप मोठा साप आहे. आता आपण त्याला डब्यामध्ये सुखरूप टाकू आणि प्रयत्न हेच राहील की जेवढं चांगल्या सावधगिरीने टाकता येईल तेवढंच, कारण जरी सर्पमित्र म्हणून कार्य करत असलो तरी सापाला हे समजत नाही की तो आपला मित्र आहे म्हणून किंवा तो आपल्याला वाचवत आहे. तो सुद्धा चावा घेऊ शकतो. तरी आपण त्याला सुखरूप डब्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करून जेणेकरून त्या सापाला सुद्धा काही जखम होणार नाही आणि साप हा सुखरूप जाईल. तर आपल्याला आपल्या चिचाळगावचे सेवक भाऊ यांनी आपल्याला कॉल केलेला होता. रात्रीचे 12 वाजलेले होते आणि आपण इथं पकडायला आलो. त्यांच्याच अथक प्रयत्नानं आपला हा साप वाचवण्यास आपण सक्षम पडलो, किंवा आज लोक त्याला मारून टाकले असते, परंतु सेवक भाऊ यांनी आम्हाला फोन करून बोलवलं आणि आपण त्याला सुखरूप पकडलो. आता त्याला श्वास घ्यायसाठी, ऑक्सिजन द्यायसाठी आपण राहुल भाऊ हे डब्याला छिद्र पाडत. त्या बघू शकता घराजवळचे भरपूर लोक जमलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा खूप सारी मेहनत घेतली आणि मदतसुद्धा केली आहे. तर आता आपण सापाला पकडलेलो आहोत. आता सापाला आपण सोडायला जात आहोत आणि जाता जाताच आपण बघू शकता
आपलं परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पार केलेलं होतं. आणि आता बघू शकते आमचे कार्तिक भाऊ वैरागडे यांची बिल्डिंग. तर आपण आता लगेच जातो. परत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, आमचे महाराष्ट्राचे कुलदैवत. तर आता आपण गावाला पार करू. आता जंगलात आलेलो आहोत आपण, आणि हळूहळू सापाला एखाद्या चांगल्या निर्जनठिकाणी जाऊन त्याला आपण सोडूया. तर आता आपण निर्जन स्थळी आलेलो आहोत आणि आता सापाला आपण सोडणार आहोत. तर राहुल भाऊ त्याला काढण्याचा प्रयत्न करत आहेत झाकण, आणि हळूच त्याला डब्यातून बाहेर काढून आपण सापाला निसर्गमुक्त करणार आहोत. तरी ज्यांनी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर केलं नसतील, सबस्क्राईब केले नसतील, कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आशिक नैतामे सर्पमित्र अड्याळ हा माझा ह्या नावाने यूट्यूब चॅनल आहे. सर्वांनी मदत करा आणि सर्वांचे खूप खूप आभार की ज्यांनी मला आणि माझ्या टीमला खूप सहकार्य करत असतात. आणि प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार, तर सापांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे. कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास कृपया आपण कॉल करू शकता. सर्पमित्र परिवार 24 तास सेवा उपलब्ध आहे. केव्हाही फोन लावा आणि साप वाचवण्यास मदत करा, कारण सापालासुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तर बघू शकता सापाला भीती वाटली, त्याच्यामुळे तो साप फणा काढून उभा आहे आणि खूप मोठा फणा चावायलासुद्धा धावत आहे. आणि याला आता आपण निसर्गमुक्त केलं आहोत. आणि बघू शकता साप खूप मोठा जोरजोरामध्ये आवाज काढत आहे. फुस फुस असा आवाज खूप जोरात काढत आहे, कारण त्यालासुद्धा भीती आहे की लोक मला मारतील, म्हणून त्याच्यासाठी तो आपल्यालासुद्धा भीती दाखवत आहे.